चर्चा केली आम्ही. नाही दिलं ठीक आहे. खासदार निवडून आलेला आहे ना, ऑफिसची चाबी लागेल आज. आज तुम्ही आम्ही 5 मिनिट थांबतो. 5 मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे. आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आहोत. आम्ही ते ऑफिस बोलणार. हे काय झालं आतापर्यंत? काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर. तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे. दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला. तुम्ही चावी द्या कमिशनर मॅडम, नाहीतर आम्ही आता चाललो 5 मिनिट. 12 वाजून किती मिनिटं झाले बघा. आम्ही 40 मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या पलीकडे काय करू शकतं भाजप सरकार? दादा ते ऑफिस लोकसभेच्या खासदाराचं आहे. आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ते ऑफिस लोकसभेला द्यायचं त्यांना नवीन त्याच्यात दिवसाला कशाला करून राहिले? असं नाही दादा, हे बरोबर नाही. बिलकुल विषय नाही आहे. माझ्यापुढे विषय कधी आला नाही. कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही? तुम्ही काय थांबा म्हणून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे थांबा कुठे? असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं. तुम्ही त्यांना थांबा म्हणून राहिले. खासदार आहे ना, पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या. त्यांना अरे त्यांना द्यायचं नवीन द्या. असं नाही चालणार. असं कसं नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदार माझ्यापुढे विषय किती मिनिटापूर्वी आला? 3 मिनिटापूर्वी. मला विचारतं का 3 मिनिटापूर्वी बरे आले तासभर? दादा तुम्ही असताना आता न्याय भेटलाच पाहिजे ना. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल. चला रे घर चला फोडायला. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा साहेब असं आता नाही आता ताई म्हणजे काय? तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट. तुम्ही सर्टिफिकेट द्यायला 3 तास उशीर लावला तीही वेगळी गोष्ट. अरे मग 3 तास उशीर लावला तुमच्या लोकांनी. तुम्हाला मी सापडलो कोणाकडे निवडणूक दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, मला आंदोलन करायचं असतं. ऑलवेज आय एम गिव्हिंग रिस्पेक्ट टू यू. ऑफकोर्स विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू. मी एकाही मीटिंगला आलेली नाही. अरे ते राज्यसभेच्या खासदाराचं ऑफिसच नाही ना. 3 तास सर्टिफिकेट उशीर झाला हा विषय नव्याने वेळ तर द्या. नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत. आम्ही काल 9:30 कलेक्टरला बोललो होतो. 9:30 वाजेपर्यंत आम्ही थांबलो. आम्ही एवढा वेळ दादा आम्ही माफ करा आम्हाला. आम्ही ऑफिसचं कुलूप फोडतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही थांबा. हो थांबा. चहा नाही आता नाही चहा. दादागिरी करणाऱ्या सरकारचा करणाऱ्या सरकारचा. ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते. त्याच्यानंतर अडसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या. तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं, परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही. आम्ही वारंवार विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत आहोत, परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही. त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत. भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का? निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये.